ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक, प्रशासनाने डावललं, मनसेने सावरले कुंभारली ग्रामस्थ। मंडणगड तालुक्यातील कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व गैरव्यवहार प्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत, पण गेंड्याच्या कातडीचे प्रशासन ठेकेदार व सहठेकेदार यांना कायम पाठीशी घालत असून ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। या विरोधात कुंभारली ग्रामस्थ यांनी पंचायत समिती मंडणगड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता। याच पार्श्वभूमीवर काल मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जाधव व पोलीस निरीक्षक श्री गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठेकेदार व सहठेकेदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। याच अनुषंगाने आज पंचायत समिती कार्यालयात सकाळी 11 वाजता सभा आयोजित करण्यात आली होती। परंतु सदर सभेस ठेकेदार व सहठेकेदार आणि पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांचा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या। या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे देखील उपस्थित होते। यावेळी त्यांनी वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत पुढील 15 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभारली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाईलने ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशाराही त्यावेळी त्यांनी दिला। यावेळी कुंभारली ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ व महिला मंडळ तसेच कोकण विभागीय संघटक व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, उपजिल्हा अध्यक्ष संजय आखाडे, मंडणगड तालुका अध्यक्ष नवजोत सिंग गौंड, उपतालुका अध्यक्ष स्वप्नील पवार, मुस्तकीम कारविनकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सहसंपर्क प्रमुख सचिन सवातकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जितेंद्र सिंग गौंड आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।